करिता भागला निवांत चिठेला मुनी वर्णिता तुझे वर्णिता तुझे तुका म्हणे ते काय माझी म्हणे ते काय माझी वाणी Jai Jai Gopal
संताबाई माता दरिता सद्भाव संताबाई माता दरिता सद्भाव देन भेटे देव आपे आप संताबाई माता दरिता सद्भाव संताबाई माता दरिता सद्भाव देने भेटे देव आपे आप मनोनी संताची अखंड भगावी मनोनी संताची अखंड भगावी त्याचे पायी व्हावे लीन संता घरी देव काम धंदा करी संता घरी देव काम धंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून संताची अखंड भगावी म्हणून संताची अखंड भगावी याचे पायी व्हावे लीन नामा म्हणे देवाईची संत नामा म्हणे देवाईची संत नामा म्हणे देवाईची संत नामा म्हणे देवाईची संत संताची अखंड भगा मानोनी संताची अखंड भगा मानोनी संताची अखंड भगा त्याचे पायी व्हावे लीन सदा त्याचे पायी व्हावे लीन सदा त्याचे पायी व्हावे लीन सदा मानोनी संताची अखंड भगा मानोनी संताची अखंड भगा मानोनी संताची अखंड भगा पायी व्हावे लीन सदा त्याचे पायी व्हावे
No
अरे हा अरे
टाळकरी हलव जाऊ भजन आल्यावर प्रत्येक वेळेस सांगावं. टाळकरी टाळ्या वाजवायचं भजन आलं की. मुखाने भगवंताचं नाम घ्यायचं. लक्षात ठेवा सगळे. मध्ये दाबा थोडं बळो.
अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे
अनंत ब्रह्मांडी एकी रोमी ऐसे धेंडी तोहा गवडियाची घरी उमरा चढता टीका धरी मारिले दैते गाडी ऐसे पुराणी पवाडी तोहा गवडियाची घरी उमरा चढता टीका धरी तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तोहा गवडियाची घरी उमरा चढता टीका धरी विठोबा रखुमाई हा तुकोबारायांचा अभंग आहे. हा अभंग काल्याच्या प्रसंगानिमित्त घेतला गेलेला आहे. या अभंगामध्ये भगवंताचं व्यापकत्व हे तुकोबाराय आपल्याला विशद करून सांगत आहेत. भगवंताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भगवंताचं सर्वच काही अनंत आहे. आणि सर्व संसार जर बघितला आपण तर तो शांत म्हटला गेलेला आहे. त्या संसारामध्ये सर्व याचे मात्र जीव हे येतात, क्रमी कीटक पशु पक्षी हे येतात. दोन्हीचं स्वरूप हे भिन्न मानलं गेलेलं आहे. आणि भगवंताच्या स्वरूपाबद्दल बोलायचं झालं तर अनंत हा शब्द जो आहे तो समजावून न घेता येण्यासारखा आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण एकम दहम शतम हजार 10,000 लाख दशलाख कोट अब्ज खरव निखरव शंकू जल्दी मध्य हे गणिताच्या माध्यमातून जर पाहिलं तर कुठं ना कुठं थांबावं लागतं. पण तो अनंत हा आकडा असा आहे की न अंत ही ती अनंता, ज्याचा अंत लागत नाही, जे गणितामध्ये बसू शकत नाही, त्याला अनंत असं विशेषण हे लावण्यात आलेलं आहे. भगवान इतके व्यापक आहेत, इतके मोठे आहेत की सर्व शास्त्रांनी वर्णन करताना नीती सर्व शास्त्राला म्हणावं लागलं. तया श्रुती नीती नीती म्हणती गोविंदुरे असं म्हणावं लागलं. कारण भगवान इतका मोठा आहे असं म्हटलेलं आहे की सर्व ब्रह्मांड जे आहेत भगवंताच्या अंगामध्ये समाविष्ट आहेत असं म्हटलेलं आहे. कुठं कुठं म्हटलेलं आहे सर्व ब्रह्मांड जे आहेत ते भगवंताच्या उदरामध्ये समाविष्ट झालेले आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी आणि कुठं कुठं तरी म्हटलंय की सर्व ब्रह्मांड जे आहे ते भगवंताच्या एका रोमकुपामध्ये स्थित आहेत. पोटामध्ये म्हटलं ठीक आहे, अंगामध्ये म्हटलं तेही ठीक आहे, पण केसामध्ये म्हटलं म्हणजे किती विशालत्व असेल याचा आपण विचार करू शकतो.
मनुष्याच्या शरीराच्या दृष्टीने विचार केला तर मनुष्याच्या शरीराला 3,500 छिद्र आहेत, म्हणजे 3.5 कोटी छिद्र आहेत असं म्हटलं गेलेलं आहे. आणि विराटाच्या अंगावरही तेवढेच छिद्र आहेत आणि तेवढेच केस आहेत. 2 सज्जन जेव्हा एकमेकाला भेटतात तेव्हा कबीराने म्हटलेलं आहे 4 मिली 64 खिली 20 रहे करजोड हरिजन से हरिजन मिली विहसे 7 करोड. 2 जेव्हा सज्जन भक्त संत म्हणा किंवा साधू म्हणा एकत्र भेटतात तेव्हा याचे 2 हात आणि त्याचे 2 हात किती झाली 4 हात. काय होतं आलिंगन देतात. नंतर याचे 32 दात आणि त्याचे 32 दात एकमेकाकडे पाहून हास्य होत असतं. पुन्हा काय होत असतं धन्यवाद एकमेकाला देतात. याची 10 बोटं आणि त्याची 10 बोटं. आणि नंतर त्या दोघांमध्ये भेटीचा आनंद इतका होत असतो की तो आनंद अवर्णनीय असतो. वाचेन न सांगता येण्यासारखा आहे. त्याचं वर्णन करावं तर वर्णन होऊ शकते, फक्त तिथं अनुभव हाच महत्त्वाचा मानला गेलेला आहे. 4 मिली 64 किली 20 कर रहे जोड हरिजन से हरिजन मिली विहसे 7 करोड. याचे 3.5 कोट छिद्र 3.5 त्याचे कोट छिद्र रोमांचित होतात, आनंदाने हर्षभरीत होतात. तर तेवढेच त्या विराटाच्या अंगावर केस आहेत असं शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे. भगवंताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भगवान मोठ्यात मोठा आहे आणि लहानात लहान आहे. वेद सांगतात अनोरणीयान महतो महियान आत्मास जंतुर्निहितू गुहायाम. अनमोल मोठं आणि परमाणूहूनही भगवंताचं स्वरूप जे आहे ते सूक्ष्म असं म्हटलं गेलेलं आहे. जेव्हा साधू संत जेव्हा भगवत दर्शनाची योग्यता आपली विकसित करून भगवत दर्शन करतात त्यांना अनुभव होत असतो तेव्हा तेही भगवंतासारखेच होतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर इतकं मोठं भगवंताचं स्वरूप हे मानलं गेले. आणि त्याच्याच विरुद्ध जर बघायला गेलं जीव जो आहे तो संकुचित आहे, लहान स्वरूपाचा आहे. बुद्धीच्या दृष्टीनं बघितलं, शरीराच्या दृष्टीनं बघितलं, मनाच्या दृष्टीनं बघितलं किंवा भावबळाच्या दृष्टीनंही बघितलं तर जीवाचं सर्वच काही सूक्ष्म आहे, लहान आहे. भगवंताच्या तो पासंगाला सुद्धा राहू शकत नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तो असंही असलं तर जीवाचा अहंकार, जीवाचा अभिमान हा किती मोठा आहे हे आपण पाहू शकतो. जगतामध्ये असे पुष्कळ श्रीमंत असतील, एकाहून चढ बघायला गेलं तर. एखादा श्रीमंत म्हटला जातो तो एखाद्याच्या अपेक्षेने म्हटला गेलेला आहे. एखाद्याकडे 10 लाख रुपये असतील तो श्रीमंत म्हटला जातो. कोणाच्या सापेक्ष जो 5 लाखवाला आहे त्याच्या सापेक्ष तो श्रीमंत मोठा मानला जातो. पण तो एकाकडे 15 लाख रुपये असतील तर त्या 10 लाखावाल्याच्या दृष्टीनं 15 लाखवाला कसा आहे तो मोठा म्हटलेला गेलेला आहे. मग जगतामधले जे पैसेवान आहेत, श्रीमंत जे आहेत, कोणाच्या तरी अपेक्षेने हे मोठे होतात. तो भगवान कसे आहेत निरपेक्ष मोठे आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादा शक्तिवान व्यवहारामध्ये असेल, पैलवान बघेल तर एकाहून एक पैलवान आहेत असे. शक्तीची तुलना करायची झाली तर पूर्वी हत्तीचं बळ
आणि मनुष्यबळाची तुलना केली जात असे. पूर्वी सर्वात मोठा दादा म्हणजे भगवंताचा मामा, त्याच्याकडे 10 लाख हत्तीचं बळ होतं असं म्हटलं जातं. जरासंध म्हणून होता. त्या जरासंधाकडे एक कुवलयापीड म्हणून नावाचा हत्ती होता. त्याच्यामध्ये 10,000 हत्तीचं बळ समाविष्ट केलं गेलेलं होतं. म्हणजे पूर्वी हत्तीच्या बळानं मनुष्याचं बळ हे मोजलं जात असे. हत्तीचं गेलं, नंतर घोड्याचं, नंतर गाढवाचं, आता कुठं कुत्र्यावर येऊन बसते का काय की आता. म्हणजे ह्या कलियुगानं, खानपानानं, भोगानं मनुष्याची बुद्धी, मनुष्याचं शरीरबळ इतकं खालच्या पातळीला गेलेलं आहे की तू पशुवत होत गेलेला आहे. एखाद्या वेळेस पशु हा चांगला म्हटला जातो. पशुच्या काही गोष्टी श्रेष्ठ मानल्या जातात. त्याचा वापरही आपल्याला करता येतो. तो मनुष्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो घसरत जर गेला, पतन जर होत गेलं तर पशुहूनही वाईट अवस्थेपर्यंत येऊन तो पोचतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पशुचं जे कातड असतं, कातड ते कोणत्या ना कोणत्या कामी येतं. पशु का होत पनया नरका कछुन होय असं म्हटलेलं आहे. त्या पशुच्या कातड्याचे जोडे होतात. त्या पशुच्या कातड्याचे बेल्ट होत असतात. त्या पशुच्या कातड्याचे जोडे होत असतात. तुमच्या कातड्याचं कसं आहे, कसं आहे. एक बार भाजलं, एक बार पोळलं की गेलंच हो. दुसरीकडलं काढून आणूनच बसवावं लागते. ते काहीच कामाला येत नाही. पशुचं म्हणजे गाय पवित्र म्हटलेली आहे शास्त्रामध्ये. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो होय देह त्यांचं असं म्हटलेलं आहे. देहाच्या दृष्टीने बघितलं तर गाय ही पवित्र आहे. तिचं गोमूत्र आपण काय करतो, पिण्यासाठी वापरतो. तिचं गोमूत्र आहे ते सडा म्हणून किंवा सारवण्याच्या दृष्टीनं ते उपयोगाला येत असतं. आणि आपलं कसं आहे तुमचं कशाला वापरावं सांगा बरं. छे वापरणं तर तिकडे जाऊ द्या, वास घेणं सुद्धा मुश्किल आहे, कठीण आहे. गाईचं शेण कामाला येतं सारवण्याच्या दृष्टीनं. हे पवित्र मांडलेलं आहे, शुद्ध म्हटलं गेलेलं आहे. आपलं कसं आहे, तुमचं शेण कशाला वापरावं. छे नाव घेऊ नये, बघू सुद्धा नये आणि वासही घेता येत नाही. इतक्या थरापर्यंत आहे खाली. पशुच्या बऱ्याच गोष्टी अशा मनुष्यापेक्षा अधिक श्रेष्ठकर आहेत, कोणत्या ना कोणत्या कामी येतात. तर मनुष्याचा एक गोष्टीचा विचार जर केला तर तो पशुहूनही निकृष्ट आहे, खालच्या दर्जाचा आहे असं म्हणावं लागेल. विठोबा रखुमाई भोगाच्या दृष्टीनं बघितलं तर भोग भोगण्यामध्ये पशु श्रेष्ठ आहे. हा पशु आपल्या ऋतुमानानुसारच भोग हा भोगत असतो. इतर काली स्त्री पुरुष जवळ आणि पुरुष स्त्री जवळ जात नाही. पशुच्या बाबतीत बरं बोलायचं झालं, नर मादी जवळ, मादी नराला. त्याच्या दृष्टीनं त्यांचे शरीरही सुरक्षित आहेत. पण तो पशुच्या विरुद्ध जर बघायला तर मनुष्य कसा आहे याच्या उलट आहे. 12 महिने पुरुषानं सवड घेतलेली आहे.
म्हणजे मनुष्याला वाटतं की आम्हाला बोलणारा सांगणारा कोण आहे. हां, शास्त्र सांगतं. हां, तो शास्त्राचे च्या विचाराचा याच्यावर किती प्रभाव पडतो देव जाणार. पशु भोग भोगतो पण तो मर्यादित संयमित, पण तो मनुष्याच्या बाबतीत भोग हे कसे आहेत, अमर्याद आहेत, अमर्याद. आणि ते भोग भोगण्यामुळे शरीरातली शक्ती कमी होऊन त्या भोगानं रोग जडतात. भोगानं भुक्ता वयमेव भुक्त्वा असं म्हटलं गेलेलं आहे. रोग जडले की मग शरीर काय होत असतं, साथ देत नाही. ते लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेक वेळेस रोग झाली की माणसाला शरीराचा बीट येतो, कंटाळा येतो. मुळात तर ते नाशवंत म्हटलेलं आहे. मळ मूत्र विष्ठा हे सर्व मनुष्याच्या शरीरामध्ये पूर्ववत आहेच. हा देह नाशिवंत
शिवंत मळमूत्राचा बांधा हा रवरवर दुर्गंधीली अमंगळ तिचा बांधा हा या देहामध्ये मळमूत्र विष्ठा हा इत्यादी सर्व भरलेलं आहे. हा आधीच भरलेलं आहे, आधीच घाणेरडा हा असं म्हटलेलं आहे. हा आणि त्याच्यातून मग भोग भोगण्याची सवय. हा मग जीवाचं वाटोळ होणार नाही तर काय होईल? अवश्य जीवाचं वाटोळ होईल. फक्त याच्यात एकच चांगलं आहे. कुठलं चांगलं आहे तर या देहामध्ये भगवंताचं स्मरण होऊ शकतं, चिंतन होऊ शकतं. दुसरं जे काही पाहावं ते सगळं तुच्छच आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. शरीरावर मनुष्य प्रेम करतो. थाट किती राहतो लग्नामध्ये. लग्नामध्ये झालं की ह्याला एखादं इंद्रपद मिळाल्यासारखंच वाटतंय. लग्नामध्ये फोटो काढतात. उजवा पाय टाकलं की एक फोटो, डावा पाय टाकलं की एक फोटो. म्हातारपणी काढतात का फोटो? म्हातारपणी कशाला काढते? पायात अवसानच राहत नाही. चलताना सुद्धा पाय व्यवस्थित चलतील याचा बेभरोसा. म्हातारपणी चलताना उजवा डाव्याला आडवं येते, डावा उजवायला आडवं येते. सिंडिकेट इंडिकेट म्हणा, दोघा केले जमतच नाही. फोटो कशाला काढते? थांबायची ना. उजवीकडे बघितले एक फोटो, डावीकडे बघितले एक फोटो. वेगळे वेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात. म्हातारपणी छे असल्या मरक्या कुचक्या शरीराची कशाला फोटो काढायचं म्हणते. पण तो असंही जरी असलं तरुणपणी देह सुंदर दिसतो, बलवान दिसतो. याचं कारण काय तर मध्ये एखादी अशी सत्ता आहे की त्या सत्तेमुळं हा देह जो आहे तो धष्टपुष्ट तेजपुंज हा दिसतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तरुणपणात नेत्रदृष्टी चांगली असते. पण तो म्हातारपणी एका माणसाची दोन माणसं दिसते, दोन्हीची चार दिसते. चष्मा घालतो की चष्मा म्हणजे काय राहते? दिसणार तो चष्मा घालतो. चष्म्याला नाव दुसरे व 40. 40 म्हणजे 40 वर आणलं की 40 येते. 40 घालतो. डोळे बघतात. ह्याच्यामध्ये डोळ्याचं काही नाही, आतमध्ये कुठली तरी सत्ता आहे. त्या सत्तेने डोळे पाहत असतात. ती सत्ता जर निकामी झाली, व्यवस्थित काम करत जर नसेल तर डोळे हे व्यवस्थित पाहू शकत नाही. तरुणपणी कान सशक्त असतात. स्पष्ट अगदी 100 माणसामध्येही बोललं तर मनुष्याला ऐकू येतं. पण तो वृद्धापकाळात कितीही मोठ्याने बोला, त्याला काही केले ऐकूच जात नाही. पण काही जण तशा माणसासोबत बोलायचं सोडून देते. किती बिचार का हो, आपलाच गळा कोरडा पडायचा पण त्याला काही केले ऐकूच जाणार नाही. अशा माणसाला कशाला कोणीतरी बोलायला जातं. बोलाय कोणीही जात नाही. तरुणपणी दंड एकदम सशक्त, कशासारखी? मुसळासारखी मुसळ. पण त्याची शक्ती कमी होत 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 50, 60च्या 70च्या गळ्यात गेला की दंडावरचं कातड जी आहे ती लोंब काढते. काठीवर धोतर वाळू घातले म्हणा. बघितलं का काठीवर धोतर वाळू घातलं? कुठे गेलेली ताकद तुझी? दंड थापटत होता, पैलवान आहे. कोण कुस्ती खेळाय माझ्यासोबत येते ती या म्हणत होतास.
मागे जे होऊन गेली 51 पैलवान असतील, गामा पैलवान असेल, गामा पैलवान 1000 कुस्ती खेळलेला होता, 1000 एकही कुस्ती हरलेला नव्हता तो, इतका जबरदस्त पैलवान. पण वृद्धाप काळात बघितलं तर अंगावर माशी बसली तर माशी मारायची ताकद नको. कुठे गेली रे ताकद तुझी? मिशावरले ताव मारत होता, दंडावर हात मारत होतास, कुठे गेली ताकद? ताकद कुठून येते? आणि कशाच्या बळावर हे शरीर चालतं याचं ज्ञान असेल तर मग नम्रता, निराभिमानपणा राहतो. नाहीतर ती ताकद कुठून मिळते ह्याचाच पत्ता नसला किंवा अहंकार अभिमान जीवाच्या ठिकाणी हा बळावत असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हातामध्ये 5 बोटात 5 मुदे घालते. कोणी आलं की राम राम करते. असं नाही, असं करते सगळ्याला दिसावं. जवा तवा बोलत असताना सगळ्यांनी हाताकडे बघावं. म्हणून ह्या हाताचा पुढाकारच असतो. पण हातात जी शक्ती कमी होत 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 50-60च्या 75च्या घरात गेलं की एक वेळेस हातातून वारं निघून गेलं, कुळवाला इडी अडकली आणि काम आहे. कुळवाला इडी अडकली आणिच काम आहे. मग तरुणपणी जी शक्ती होती ती आता कुठे गेली बाबा? कुठे गेली? हाताला थरथरी सुटते. बरोबर आहे. आम्ही बघू लागलोय कोणी कोणी चहा पिऊ लागले की असं 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 हात हालते. केलरीचा भूकंपच म्हणाय की त्याचा तोंडापर्यंत चहा जाईल आणि पोटामध्ये उतरेल याचा बेभरवसा आहे. बेभरवसा कारण वृद्धापकाळाचं ही अवस्था आहे. मानसारखी लकलक हलते. हलते का नाही? लकलक लकलक. एखादं पाहिजे का म्हटलं तर हो म्हणते का नको म्हणते त्याचाही भरोसा नाही. एक वेळ असंच एक म्हातारा जीव लागलेला होता. घरी सुनबाई होती. सुनबाई असल्यानंतर सुनबाई स्वयंपाक करायला लागली होती. म्हाताऱ्याला जीव वाढलेलं होतं. ते सुनेनं आपल्या मुलीला सांगितलं की बाबाला काही पाहिजे का हे विचारून थोडंसं ये म्हटल्यावर ती पोरगी गेली. बाबा आणि आई विचारलेली काही पाहिजे का नको ते. त्याची सारखं मान लकलक लकलक हालत होती. ती पोरगी बघितली आणि बाबाला काय बी नको नको म्हणलं बाबा म्हणून परत आली पडत. त्याची मान सारखं लकलक लकलक हालत होती. मग तरुणपणी किती वाईट आहे आणि म्हातारपणी बघायचं झालं तर मग त्याची अवस्था काय होते आपण याचा विचार करू शकतो. हे सर्व इंद्रिय सशक्त आहे त्या अर्थी काही ना काही शरीरामध्ये शक्ती आहे, सत्ता आहे, ताकद आहे. ते कोणामुळे आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. निराभिमानपण राहणं जगतामध्ये हे अतिशय आवश्यक आहे. कारण जोपर्यंत निराभिमान होत नाही, नम्र होत नाही तोपर्यंत आपण भगवंताला आवडत नाही. भगवान हा आपल्यावर प्रसन्न होत नाही. नम्र झाला भूता
तेने कोंडिली अनंत. नम्र व्यक्ती जगाच्या पाठीवर राज्य करतो. नम्र व्यक्ती सगळे चार ध्येयामध्ये स्थान हा मिळवत असतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जे ताठ असतात अहंकारानं हे कधी मोडतील याचा भरवसा नाही. अहंकार कधीही माणसाची पाठच लावत असतो बघा. एका गावातला प्रसंग आहे. एका जागेमध्ये गिरणी होती. ती जागा असेल त्या काळात 2-4 हजार रुपयाची असेल. ते दोघांमध्ये भांडणं असले. ह्यानंही मागे सरकणं त्याने मागे सरपणं. 4 पिढ्या झालं भांडणं. कोर्टापर्यंत प्रकरण. 4,000ची गिरणी असेल. पैसे घातले असतील 4 लाख दोघांनी. ह्याचे 4 लाख त्याचे 4 लाख. ह्याचं कारण काय आहे? पैसे गेले तर गेले, पण मी का बरं मागे सरकू? मी का बरं का मागे सरकायचं? गुत्त मीच घेतलंय का? किती जबरदस्त अहंकार आहे. अहंकार हा नरकाला घालत असतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होई ज्ञान गर्व ताठा. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एखादं कुत्रं असतं. कुत्रं बघा, कुत्रं मोठं कुत्रं लहान कुत्र्याच्या पाठीमागे लागतं. कळवण लागते की कधी कधी दोघांचं भांडणं असल्यावर ते लहान कुत्रं म्हणते तू 10 मारलं, तू 10 वेळेस मला ठोसा दिला तर 1 वेळेस तर मी ठोसा दिलं म्हणते. मी का कमी हाव का म्हणते. ते म्हणल्यावर ते मोठ्याही कुत्र्याला वाटतंय अरे गड्या तुला असं सोडता येत नाही म्हणून ते पाठलाग करते. ते बारकं पुढे पडते. ते मोठं कुत्र कुठपर्यंत पाठलाग करते जोपर्यंत ते बारकं कुत्र खाली पडत नाही, 4 टंगडे वरी करत नाही तोपर्यंत ते सोडत नाही बघा मोठं कुत्र. एक वेळेस पडून 4 पाय वर केले की मग सोडून देत. सोडून देणं म्हणजे नम्रता आहे, निरहंकारपणा आहे. ताठ राहणं हे अहंकाराचं प्रतीक हे मानलं गेलेलं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे दात आहेत आणि आपली जीभ आहे. दोघांमध्ये काय फरक आहे माहिती आहे का आपल्याला? जीभ ही जन्मल्यापासून राहते आणि मेल्यानंतरही जशाच तशी राहते. दात हे असतात ते जन्मल्यानंतर येतात आणि मरण्याच्या अगोदरच सगळे पडतात. याचं कारण काय असेल तर दात हे अहंकाराचं प्रतीक मांडलेले. जीभ ही जी आहे ते निरहंकारपणाचं नम्रतेचं प्रतीक हे मानलं गेलेलं आहे. कोणी समाजामधील दुर्जन व्यक्ती, गुंड, निंदा करणारे संताला त्रास देतात आणि संत सहन करतात सर्व काही निंदा. आपल्या ठिकाणी नम्रता जी आहे ती नम्रतेचं उल्लंघन करत नाहीत. याचा अर्थ असं नाही की ती दुबळे आहेत, ती अशक्त आहेत असं कोणी समजू नये. उलट भूषण कशामध्ये आहे? सामर्थ्यवान व्यक्तीचं तर सहन करणं हेच भूषण आहे. बरून दुसऱ्याला दटावून शिवी देत असतो, मारत असतो, ते बलवान व्यक्तीचं भूषण आहे असं शास्त्र सांगत. जो सहन करतो ते श्रेष्ठपणाचं लक्षण हे मानलं गेलेलं आहे. एक वेळ जिभेचं दाताचं भांडणं लागलं. जिभेचं दाताचं भांडणं लागलं. दात जिभेला म्हणू लागले दंत कही जिभ को हम 32 तू अकेली माय. दात जिभेला म्हणू लागले कुठेही तोंड खुपसत जाऊ नकोस. आम्ही बहुसंख्य आहोत तो अल्पसंख्यक आहेस. आम्ही 32 आहेत आणि तू कशी आहेस? एकटी आहेस.
32 जणांच्या पुढे तुझं काय चालतंय, काय चालतंय? म्हणून मध्ये मध्ये करत जाऊ नकोस. मध्ये मध्ये केले तर असं भरडून काढू की तो शिल्लक सुद्धा तुझं अस्तित्व राहणार नाही. जीबी मट खमंग होती. जीबीनं म्हटलं तुम्ही 32 असाल रे, 32 असाल, आणि मी एकटी जरी असली, एक बार जर वाकडी बोलली की नाही, तुमचे 32च्या 32 कधी आडवे पडतील हे सांगता सोय नाही. दंत कही जिबकू हम 32 तू अकेली माय. जिबीनं म्हटली तुम 32 मैं अकेली माय. एक बार तेडी बोलू तो 32 की 32 ही गिर जाए. खबर खुमाई खबर म्हणून आपण सर्वसामान्य आहोत. शक्तीच्या दृष्टीनं म्हणा, शरीर भावाच्या दृष्टीनं म्हणा, मनोबलाच्या दृष्टीने म्हणा, अहंकार अभिमान हा ठेवता येत. जो सर्वेश्वर आहे, जो परमेश्वर आहे, जो अनंतानंत शक्तीची खान आहे, त्याला शरणागत होणं हे अतिशय आवश्यक आहे. भगवंताचं सामर्थ्य किती, भगवंताच्या वचनावर पृथ्वी महाभूत ही कार्यरत आहेत. हात पर्वत जे आहे ते जिथल्या तिथं स्थानापन्न आहेत. नाहीतर तुम्ही आता लातूरला कीर्तन आहे म्हणून कोणी उदगीरहून आला असेल, कोणी नळेगावहून आला असेल, कोणी येरोळून आला असेल, कोणी जांभळवाडीहून आलं असतं. दगडही म्हणले असते चला आम्ही बी येतो कीर्तनाला, म्हणले असते, जमलं असतं का? जमलं असतं का? जमल नसतं. भगवंताने जिथं त्याला आज्ञा केलेली आहे तिथं ते सुव्यवस्थित आहेत. त्यांनी त्यांची मर्यादेचं उल्लंघन हे कधीही केलेलं नाही. म्हणून आपण सगळं मोज मजा आहे. आयते पेटावर रे गोट्या. भगवान म्हणतात पर्वत जिथल्या तिथं स्थित आहेत, कारण मी त्याला आज्ञा केली की तू जिथल्या तिथं स्थिर राहणं हे आवश्यक आहे. समुद्र आपल्या मर्यादेचं उल्लंघन तो कधीही करत नाही. पृथ्वीभूती आहेत, हे आपल्या आपल्या परीनं जे जे कार्य नेमून दिले त्यानुसार कार्यरत आहे. कारण ही भगवंताची आज्ञा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटी महाप्रलयांतर मेघाचा वर्षा होत असतो. असा वर्षा होत असतो की अक्षरशः मुसळ एवढीच धार पडते. मुसळ कळते का नाही? मुसळ केवढं राहते, मुसळ एवढी धार पडते. हे टीव्हीत उगं कुठंतरी पाऊस झालं की आभाळ ढग फाटलं, सगळं वाहून गेलं म्हणते. मुसळधार पाऊस झाला. मुसळधार म्हणजे मुसळ एवढंच धार, त्याचं नाव मुसळधार. तर ईश्वरी सृष्टीत हेही आहे. त्यांनी जर आपली आज्ञा काढून घेतली तर तुमची पुण्यतिथी व्हायला येळ नाही. पण मिशावर जास्त ताव देत नाही. नम्रता इत्यादी गुण आपल्या ठिकाणी आणणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबा म्हणतात, पर्वती बैसका नसंडावी, समुद्री रेखा नुलांडावी, पृथ्वी भूते वहावी, आज्ञा माझी वेदालाही माझ्याकडूनच सत्ता प्राप्त होत असते. म्या बोलविल्या वेदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाशी चालिता. माझ्या सत्तेने वेद बोलतोय. वेदाला काही स्वतंत्र अस्तित्व आहे, सामर्थ्य आहे असं नाही. इकडून तिकडून पाहायचं झालं तर देवाला शरणागत होणं, नम्र होणं हे अत्यंत आहे. वेदानंत बोलिला, अर्थही तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावी, आणि निज निष्ठा
नाम गावे. वेदानेही तेच सांगितले, संतांनी साधूने भक्तांनी भगवंताला शरणागत होणं याच्यासारखा सोयीस्कर सोपा मार्ग दुसरा कुठलाही नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. समुद्रामध्ये पाणी किती असतं बघा, त्याचं काही मोजमाप असतं का? मोजमाप असतं का? ती बेडूक राहते 24 तास समुद्रातच राहते. अजून कुठकुठ राहते? डबक्यात बी राहते का? डबक्यात बी राहते. मासे बी पाण्यात राहतात समुद्रात. समुद्रात मासे राहतात म्हणजे समुद्र किती मोठा आहे हे त्याच्या लक्षात येते का? किती मोठा आहे, किती पाणी आहे, त्याचं मोजमाप त्याला बांधता येत नाही. तसं या सृष्टीमध्ये जीव जरी राहत असला, ईश्वराचं अस्तित्व, ईश्वराचा मोठेपणा किती आहे हे जीवाला माहिती नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून भगवान सांगतात की माझी आज्ञा आहे म्हणून हे सर्व व्यवस्थितरित्या जिथल्या तिथं कार्यरत आहे. एक वेळेस आज्ञा जर काढून जर घेतली तर जीवाचं वाटोळं व्हायला काहीही उशीर नाही. काळ ही भगवंताच्या सत्तेनेच कार्य करतो. मियाची नियमीला साता काळू ग्रसितसे भूता या म्हणी या गती पंडुसुता. सकडी जयाची काळ हा जगाचा सर्व ग्रास करतो आहे. काळाच्या तावडीतून कोणीही सुटू शकलं नाही. एक भगवंताचे भक्त संत सोडले तर दुसरे सर्व काळाच्या त्या जात्यामध्ये सर्व भरडले जातात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कोण वाचतो? जो भगवंताला धरून राहतो, भगवंताच्या नामाला, संताला, त्याचं रक्षण होत असतं, इतराचं रक्षणही होत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक वेळेस कबीर महाराज फिरत फिरत चाललेली होते आणि एक बाई जात्यावर दळण दौडू लागलेली होती. दळण दळत असताना कबीर महाराजांनी ते पाहिलं. ती बाई एका हातानं जात दळत आहे आणि दुसऱ्या हातानं आपली ज्वारीचे दाणे आतमध्ये टाकते. ते टाकत असताना काय होतो, ते ज्वारीचे दाणे आतमध्ये पडले की त्याचं काय होत असतं, पीठ होत असतं. पीठ झाल्यावर कबीर महाराजांनी थोडं निरीक्षण केलं. म्हटले याची अवतर जीवमात्राची अशीच अवस्था होणार आहे. सगळेजण का रूपी जात्यामध्ये भरडले जाणार आहेत, नष्ट होणार आहेत. आणि जीवमात्राविषयी संतांना कळवळा हा असतोच, आपुलकी असतो जीवाचं कल्याण व्हावं म्हणून, उद्धार व्हावं म्हणून. त्यासाठीच त्याचा अवतार होत असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट भीती परोपकारी, त्याच्यासाठीच त्याने अवतार घेतलेला असतो. रडू लागले. रडू लागल्यानंतर एक जण आणखीन एक असं साधू आला. साधू येऊन कबीर महाराज विचारलं. म्हटले कबीरा काय रडतोयस, कशामुळे? म्हटले ह्या बाईकडे पाहताय, काही बाई जाते दळते, मध्ये ज्वारीचे दाणे टाकते आणि त्याचं पीठ होऊन बाहेर पडते. जीवाचे सगळं तसंच होणार आहे म्हणून मला रडू येते, दुःख होते. त्या साधूने कबीर महाराजांना घेऊन त्या बाईजवळ जाऊन पाहिलं आणि बाईला सांगितलं, बाई थोडंसं ते जात जे आहे ते थोडंसं उचल, बाजूला ठेव. त्या बाईनं वरचं पाळू जे होतं ते काढली. काढल्यानंतर तुम्हाला एक विचारतो, सगळे ज्वारीचे दाणे मध्ये टाकले, सगळेच भरडले जातात का काही शिल्लक राहतात? तो कसं आहे? शिल्लक राहतात. कोणते राहतात? मध्ये खुंटा राहते, खुंटा. त्या खुंट्याला जे चिटकून राहतात तेवढे मात्र वाचतात. त्या खुंटा सोडला की सोडला पुण्यतिथी झाली म्हणा, उलटी हलकी.
मधला खुंटा म्हणजे भगवान आहेत, भगवंताचं नाम आहे, भगवंताची साधना आहे, संताची संगती आहे. मधला खुंटा म्हणजे आपण परमार्थ म्हणू शकतो. आणि भरडलं जायचं जे आहे ते सर्व संसार जो आसार आहे तो भरडल्यामध्ये जमा आहे. याला एकमेव पर्याय म्हणजे सर्व सामर्थ्यवान अनंतशा भगवंताची शरणागती स्वीकारणं. एकमेव त्यालाच शरण जावं, इतराला शरण जाणं हे काही बरोबर नव्हे. झाडाला त्याची सत्ता आहे, पानाला त्याची सत्ता आहे, फळाला त्याची सत्ता आहे. वृक्षाची ही पान हाली त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाच्या पानाला, वृक्षाच्या फळाला सुद्धा त्याची सत्ता आहे, हे लक्षात घेणं गरजेचं. कधी विचार करून पाहिलाय का? झाड वाढण्यासाठी पाणी आपण देत असतो. पाणी कुठं देतो? बुडाला देतो. बुडाला देतो. तर पाण्याचा स्वभाव कसा आहे हो? कसा आहे पाण्याचा स्वभाव? खालच्या दिशेने पाणी वाहत असतं, खालारा धावी पाणी असं म्हटलेलं आहे. मग स्वभाव असा असताना झाडाला आपण पाणी देतो, ते फांद्यापर्यंत, ते फुलापर्यंत, ते फळापर्यंत नेऊन पोचत होत. हे कसं असेल उलट याच्यात? सांगा बरं, डोकं लावा बरं. कोणी इंजिनियर असेल, कोणी शिक्षक असेल, MA PhD झालेला असेल, डोकं लावा बरं. डोकं लावा, कसं पाणी जाते?